नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज 6 जून आहे आणि दिल्लीमध्ये भलं मोठं आंदोलन कॉकरोच जनता पार्टीचं होतंय. आता या आंदोलनाला पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, परंतु तरुणांची एवढी गर्दी आहे की पोलीस सुद्धा हतबल झालेले आपल्याला दिसत आहेत. सकाळीच अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि दिल्ली विमानतळावरती सुद्धा लोकांची प्रचंड गर्दी आहे. पोलिसांनी दिल्ली विमानतळातच अभिजित दिपकेला अडवून ठेवलेलं आहे, परंतु लोकांची गर्दी पाहता आता तिथून अभिजित दिपके हे बाहेर पडतील असं एकंदरीत आपल्याला दिसते आणि जंतर मंतरकडे जातील, पोलीस स्टेशनला जातील. आता पोलिसांनी तर परवानगी दिलेलीच आहे, परंतु पोलिसांनी जी अडवणूक केलेली होती तसंच इथं साधारण किती लोक जमलेले आहेत, तसंच बऱ्याच उलाढाली म्हणजे जे राजकीय विचारवंत आहेत, जे काय कॉकरोच पार्टीला फॉलो करणारी लोक आहेत, ही सगळीच्या सगळी लोक दिल्लीमध्ये जमलेले आहेत आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती लाखो लोकांची गर्दी जमलेली आहे. तर पोलीस प्रशासनानं नेमकं काय अडवणूक केली, मोदी सरकार नेमकं काय करतंय, तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. अभिजित दिपके अजून दिल्ली विमानतळावरच आहे, पोलिसांनी तिथून जाऊ दिलं नाही, तर त्याचं कशामुळे जाऊ दिलं नाही, का पोलिसांनी अडवणूक केलेली आहे. तर एवढे दिवस झालं आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, तर का दिली नव्हती, आता कशी काय दिली परवानगी, तसंच या आंदोलन स्थळी किती लोक असतील हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की किती लोक आहेत, किती गर्दी उसळलेली आहे या ठिकाणी. म्हणजे अक्षरशः गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे या ठिकाणी. आता ही गर्दी अभिजित दिपके आणि कॉकरोच पार्टीची आहे, तर त्यांना समर्थन देणारे सोनम वांगचुक असतील, प्रकाश राज असतील, कलाकार, असे अनेक नेते सुद्धा या आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. तर नेमकं अजून कोण कोण येणार आहे, तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा आणि व्हिडिओला लाईक करावा, सबस्क्राईब करावा आणि शेअर सुद्धा करावा आपण. तर चला चर्चेला सुरुवात करूया. अभिजित दिपके यानं सोशल मीडियावरती एक पार्टी तयार केली, ती कॉकरोच जनता पार्टी, म्हणजेच मराठी भाषेमध्ये आपण झुरळ असं म्हणतो. आता ह्याची सुरुवात झाली की आपल्या देशाचे सुप्रीम कोर्ट CJI जे सूर्यकांत म्हणून आहेत, त्यांनी या तरुणांना कॉकरोच म्हटलं, झुरळ म्हटलं. आज ते काल लंडनमध्ये एका कार्यक्रमानिमित्त होते सूर्यकांत, तिथं सुद्धा तिथल्या तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला आणि बोलती बंद केली की तुम्ही तरुणांवरती अन्याय अत्याचार करता, तरुणांना कॉकरोच म्हणता, देशाचं तुमच्या विजन काय आहे, तुम्ही लोकांवरती अन्याय करता आणि तुम्ही सरकारच्या बाजूनं काम करता, असं लंडनमध्ये सुद्धा तिथल्या तरुणांनी टोकलं. त्यावरती सूर्यकांत यांनी गप्प मुख गिळून बसले, कारण की तिथल्या लोकांनी पुन्हा काय केलं असतं म्हणजे, म्हणून गप्प बसावं लागलं. नरेंद्र मोदींना नॉर्वेमध्ये जसा प्रश्न विचारला गेला महिला पत्रकाराकडून, तसंच त्या लंडनमध्ये सुद्धा एका महिला पत्रकाराने त्या CJI सूर्यकांतला यांना प्रश्न विचारला आणि त्यांची बोलती बंद झाली. त्या सूर्यकांतनं या भारतातल्या तरुणांना कॉकरोच म्हटलं गेलं आणि तेव्हापासूनच हे सगळं प्रकरण सुरू झालं. आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, अभिजित दिपके हे भारतात दाखल झालेले विमानतळावरचा, हे आपण बघू शकता. आणि आपले जे लोकांना काहीतरी असं आवाहन केलं होतं एअरपोर्टला, परंतु काही सामाजिक कार्यकर्ते आलेले आम्ही सगळं बरोबर पुढे पोलीस स्टेशनला जाऊ. असं एक छोटीशी अपडेट देते. महत्वाची घडामोड समोर आलेली आहे. अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या ताज्या घडामोडी बघा, त्या दिल्ली विमानतळावरती दाखल झालेले आहेत. विद्यार्थ्यांसोबत पालकांसोबत या आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून सुद्धा तितकाच पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय.
बघा देशभर याचं कारण असं आहे की हा जो विषय आहे हा आता हे जे बोलणारे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातले माहिती अधिकार कार्यकर्ते कुंभार म्हणून पुण्यातले, ते सुद्धा या आंदोलनाकामी दिल्लीला गेलेले आहेत आणि ते दिल्लीमधून बोलत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे अगदी राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्या घरातले लोक बघा. इथे जॉईन होणार आहेत. म्हणजे हे आंदोलन म्हणजे काय, नुसत्या एकट्या अभिजित दिपके यांचं नसून ते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये एवढी लोक रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसतात नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात. बघा अभिजित दिपके जे आहेत ते नुकतंच विमानतळावर दाखल झालेले आहेत. विमानतळावर आलेले. पुढचं नियोजन कसं असणार आहे ते सुद्धा सविस्तर सांगा. पोलीस स्टेशनला जातील आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशनला काय होते त्याच्यावर पुढचं काय करायचं ते अवलंबून असेल. अगदी अभिजित दिपकेंशी तुम्ही चर्चा करणार आहात आणि यापुढच्या तुमच्या आता मागण्या काय असतील? सगळ्यात प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणे. धर्मेंद्र प्रधान हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे असं कॉक्रोच जनता पार्टीचं मत आहे. हे पहिलं प्राधान्य आहे. अगदी सर, हे शांततापूर्ण आंदोलन बोला सर. सगळ्यांचं आव्हान शांततापूर्ण आंदोलनाचं बघा अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे की बाबा शांततामय आंदोलन करायचं आहे आणि शांतप्रिय आंदोलन करायचं आहे. परंतु बघा आता देशभर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. देशभर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला इतर व्हिडिओ दाखवतो अजून की म्हणजे नागपूरला सुद्धा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन सुरू झालंय कॉक्रोच जनता पार्टीचं. म्हणजे ज्या लोकांना दिल्लीला जायला जमलं नाही ते लोक आपल्या आपल्या राज्यामध्ये आंदोलन करतायत. आता ते सुद्धा बघा आपल्या आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीने लोक आता आंदोलन करायला लागलेले आहेत आपल्या आपल्या राज्यामध्ये. हा सकाळचाच व्हिडिओ आहे बघा, सकाळचाच व्हिडिओ आहे हा. अशा पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ज्या त्या राज्यामध्ये. तुम्हाला 1947 ला देशामध्ये जी क्रांती झाली होती ती भली मोठी अशी क्रांती, त्याचा सुद्धा ऐतिहासिक व्हिडिओ आहे माझ्याकडे. 1947 ला सुद्धा इंग्रजांना जेव्हा हाकलून लावलं देशामधून त्यावेळेस सुद्धा देशभर अशी क्रांती झाली होती. दिल्लीमध्ये देशामध्ये क्रांती झाली होती की इंग्रज चले जाओ, त्याचा सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहे बघा. ही 1947 ची क्रांती आहे. आणि आता सुद्धा देशात अशा पद्धतीनेच लोक जमायला लागलेले आहेत, लोक आंदोलन करायला लागलेले आहेत. आपल्याला जिकडं बघल तिकडं आंदोलन करते दिसत आहेत आता. बघा हे आहे 1947चं क्रांतिकारी आंदोलन त्यावेळेच. म्हणजे अशी लोक जमली होती एवढी. 1947 सालचं हे आंदोलन आहे. आता बघा अभिजित दिपके जिथं आहे तिथला हा व्हिडिओ आहे. म्हणजे अभिजित दिपके हे दिल्लीच्या विमानतळावरती आहेत, आंतरराष्ट्रीय विमानतळावरती, आणि त्यांना तिथं आतमध्ये अडवून ठेवलेलं आहे पोलिसांनी. परंतु इथून आता ते बाहेर निघणार आहे आणि पोलीस स्टेशनला प्रथमतः जाणार आहे आणि नंतर जंतर मंतरवरती आंदोलन केलं जाणार आहे. बघा या ठिकाणी किती गाड्यांचा काफिला आहे या ठिकाणी. म्हणजे आता इथं सगळे पोलीस, सगळे जिकडं तिकडं पोलीस आणि ते मिलिटरीवाले, आर्मीवाले हे सगळे तिथं आहेत आपल्याला दिसते बाबा. हे बघा हे दिल्लीमधलं आहे मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीनं दिल्लीमध्ये गर्दी जमलेली आहे. जिकडं बघल तिकडं तरुण पोरं आहेत सगळीकडं, आणि ते एकटे नाही आले, आपल्या आई वडिलांना घेऊन सोबत आलेले आहेत. बघा हे आंदोलन म्हणजे देशातलं सर्वात मोठं आंदोलन आहे असं म्हणता येईल या आंदोलनाला. आता अभिजित दिपकेचा ताफा थोड्या वेळातच निघल दिल्ली विमानतळावरून. अभिजित दिपकेला आता हे लोकांची गर्दी पाहता अभिजित दिपकेला जाऊ दिलं जाईल इथनं. हे सगळं जिकडं तिकडं सोशल मीडियावरती आपल्याला हेच दिसल की सध्या ट्रेडिंग अभिजित दिपके. आणि
हा जंतर मंतरवरचा बंदोबस्त आहे. पोलिसांनी जंतर मंतरवरती म्हणजे मोदी शहाने असं सांगितलेलं आहे की जंतर मंतरवरती एकही माणूस येऊ द्यायचा नाही, म्हणजे तिथं माणूस पोचला नाही पाहिजे अशी व्यवस्था पोलिसांनी केली. परंतु हे सगळं कडक तोडून आता विद्यार्थी जमायला सुरुवात झालेली आहे आणि भले मोठे असे विद्यार्थी या ठिकाणी, हे बघा दिल्लीमधलंच आहे हे सगळं सुरू झालेलं आहे आता. म्हणजे धर्मेंद्र प्रसाद पूरी सुरक्षा के इंतजाम किए. बघा ही एक बातमी आहे माझ्याकडं, दिल्ली पुलिस मौजूद है, जंतर मंतरवरची ही परिस्थिती आहे. के जवान मौजूद है और कितनी बड़ी तादाद में यहाँ पर सुरक्षा जवान मौजूद किए गए हैं ताकि कोई भी गड़बड़ी कांग्रेस जनता पार्टी या कांग्रेस की तरफ से ना हो सके और पूरी तरीके से सुरक्षा बरती जाए. उसके लिए बघा हे एकदम सुरक्षा एवढी मोठी लावलेली आहे की बेहया. आता बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे दिल्लीचं, त्या दिल्लीच्या ठिकाणची परिस्थिती आहे. अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीनं जे आत्ता चॅनलवाले सगळे मंडळी बघा, जे चॅनलवाले गोदी मीडिया नरेंद्र मोदीचं गुणगान गाते, ती मीडिया सुद्धा पाठ येऊन तिथं उभा राहिलेले रात्रीचं येऊन की त्या अभिजित दिपकेची बाईट मिळेल आपल्याला आणि आपला चॅनल चांगला चालत ह्याच्यासाठी आहेत सगळे. परंतु अभिजित दिपकेनं अजून बाईट दिलेली नाही, काहीही दिलेलं नाही. आता हे बघा दिल्लीतलं अशा पद्धतीनं विद्यार्थी तिथं जमलेले आहेत सगळे. बघा ही लोक दिल्लीमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं. आणि हा बंदोबस्त आहे दिल्लीतला सगळ्या रस्त्यात. परंतु या ठिकाणी आंदोलन हे होणारच हे सुद्धा अभिजित दिपकेंनी सांगितलेलं आहे. बघा अभिजित दिपके हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आंदोलनाला काही वेळातच सुरुवात सुद्धा होणार आहे. अभिजित दिपके यांचे जे प्रवक्ते आहेत, त्यांच्या पक्षाचे जे 3 नवे प्रवक्ते त्यांनी जे नेमलेले आहेत, आता ते त्यापैकी एक प्रवक्ते हे जंतर मंतर पोलीस स्टेशनला जाऊन तिथं भेटून आलेले आहेत. त्यांना आतापर्यंत सरकारनं परवानगी दिली नव्हती आंदोलनाला, परंतु आता परवानगी दिलेली आहे. आता या ठिकाणी लाखोंची संख्येनं लोक जमलेली आहेत. अभिजित दिपके यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी परवानगी मागितली आणि पोलिसांनी सुद्धा आंदोलनाला परवानगी दिली. परंतु पोलिसांनी अट घातली होती की अभिजित दिपके यांना बाहेर येऊ द्यायचं नाही अशी अट घातलेली होती. परंतु तरी देखील हे जे अभिजित दिपकेचे जे प्रवक्ते आहेत हे पोलीस स्टेशनला गेले, परवानगी घेतली आणि बघा हे सगळं असं चालू आहे, हे असं सगळं चालू आहे. आणि आता बघा लाखो लोक रस्त्यावरती उतरले दिल्लीमध्ये. आपण जर दिल्लीचे व्हिडिओ जर पाहिले, दिल्लीचं जर चित्र पाहिलं तर आपल्याला लाखो लोक रस्त्यावरती गल्लीवरती दिसतील. विमानतळावरतीच अभिजित दिपकेला अटक करायचं असं पोलिसांचं प्लॅनिंग होतं, परंतु ते फसलेलं आहे. कारण की तिथं सुद्धा फार मोठी लोकांची संख्या आणि गर्दी जमलेली आहे. त्याच्यामुळं अभिजित दिपके तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला जंतर मंतरवरती जाईल आणि तिथं जंतर मंतर पोलीस स्टेशनला जाऊन भेटून तिथून ते आंदोलन स्थळी जाईल. आता परमिशन तर पोलिसांनी आंदोलनाची दिलेलीच आहे, आंदोलनाची परमिशन मिळाली म्हणल्यावरती आता तिथं आंदोलन हे भलं मोठं सुरू आहे. कालपासूनच लोक तिथं जमायला सुरुवात झाली होती. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे मोदी शहाची घबराट होईल झाली असं एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं की अभिजित दिपके भारतात पोहोचू नये
आणि त्या दिल्लीमध्ये एकही माणूस जमू नये अशी व्यवस्था केलेली असताना, म्हणजे समजा महाराष्ट्रातनं जर काही लोक चालली तर त्यांना अडवायचं, जाऊच द्यायचं नाही पोरांना. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला जर उतारले किंवा कुठं उतारले तर त्यांना पकडून लगेच न्यायचं, अशा पद्धतीचं सगळं कामकाज सुरू होतं. परंतु हे सगळं हाणून पडलेलं आहे. लाखोंची भीड, लाखोंची गर्दी त्या दिल्लीमध्ये झालेली आहे. दिल्लीची जी लोकसंख्या आहे 2-2.5 कोटी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तिथं आता लोकांची संख्या वाढलेली आहे, गर्दी वाढलेली आहे. मात्र तिथं आता येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळे रस्ते जाम झालेले आहेत दिल्लीमध्ये, असंही आपल्याला दिसतंय. जेवढा सरकार दाबण्याचा प्रयत्न करत असतं तेवढं ते उफळून येण्याचा प्रयत्न होतो. अशाच पद्धतीने म्हणजे आपण कोंबडं जरी झाकलं तरी ते आरवायचं विसरत नाही. सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो वरती जातच असतो. अशाच पद्धतीने आता हे कॉक्रोच जनता पार्टी जे आहे, कॉक्रोच तरुण मुलांची, हे नुसते तरुण पोरं आले नाही ते तर ते आईवडिलांना घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आणि भली मोठी अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला जमताना दिसते. तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो, कशी गर्दी तिथं जमली बघा. आता कशी गर्दी जमली बघा तिथं दिल्ली विमानतळावरती. तर ते दाखल झालंय दिल्ली विमानतळावरती, तर ते दाखल झालंय. आणि अजून पुढं सुद्धा आता कशा पद्धतीनं बघा बघा यांनी काय सांगितलं होतं अभिजित दिपकेंनी की एक पुस्तक घेऊन यायचं, एक तिरंगा घेऊन यायचं आणि डोक्यावरती टोपी घेऊन यायचं असं सांगितलेलं होतं. जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. एक पुस्तक, एक तिरंगा घेऊन या आंदोलनाला आवाहन सर्व सगळे सहभागी झालेले. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही आता प्रत्येक रस्त्यावरती असेल. हेच काही सीझन तर दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 6 नंबरचे गेट आहे, ज्या गेट मधून अभिजित बाहेर येणार आहेत, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी मोठ्या पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील एका बाजूला खरं तर पोलिसांकडून उभं करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी कुठल्याही पद्धतीचं म्हणजे आंदोलन या ठिकाणी होऊ नये किंवा गडबड होऊ नये, पूर्णपणे आंदोलनच होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. परंतु हे सगळं आता जनता पार्टीने एल्गार पुकारलाय. दिल्लीत जंतर मंतरवर उलट पडलं हे सगळं. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही करण्यात आला. सगळं दिल्ली पोलिस जिकडं तिकडं दिल्लीमध्ये दिसत आहेत. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होता, परंतु आता लोकांची गर्दी बघता त्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली. अभिजित दिपकेला यायला परवानगी दिली. अभिजित दिपकेला विमानतळावरती जायला सुद्धा, विमानतळावरून जायला सुद्धा परवानगी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मोदी शहा आता घाबरलेले आहेत आणि हे कॉक्रोच हे सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असंही आपल्याला एकंदरीत दिसतं. तर आज एवढंच. या पुढे सुद्धा आता दिवसभरचं काय होईल हे सुद्धा माझ्या विविध व्हिडिओमधून आपण बघाल. विविध व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळेल की इतर आता हे दिवसभराचं आंदोलन चिघळतंय का शांतता मार्गाने होतंय हे सुद्धा आपण सगळेजण बघाल, सगळ्यांना बघायला मिळेल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.